शहराला माहिती ना का कोण आहे साहेब. तुम्ही आहे ना जी मारलेत ना लोक, ती लोक त्या लोकांना जिवंत करून आणून द्या. यांचं काय चाललंय की सगळं प्रकारे दाबायची, पैसे खायचे, मोकळ व्हायचं आणि जनता ही ईडी आहे. मी या गोष्टीला सुट्टी द्या म्हणा, कारण मी चुकीच्या कामाचं समर्थन कधी करू शकत नाही, कारण मी स्वतः चुकीचं काम कधी करत नाही. कुलकर्णी जेव्हा हेड ऑफ द डिपार्टमेंट झाला, आपल्या नद्या पण ज्या अस्वच्छ झाल्यात ना, जे ड्रेनेजचं पाणी मिळतंय त्याला सर्वस्व कुलकर्णी जबाबदार. काही कारवाई नाही, फक्त संजय कुलकर्णी टेंडर काढणे हा एकमेव उद्योग आणि ऑफिसमध्ये बसून मोठमोठ्या गप्पा मारत. मोशीतील दुर्घटनेमध्ये तब्बल 9 निष्पाप लोकांचा जीव गेला. या गोष्टीला आता अनेक दिवस उलटून गेले, मात्र तरी प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित राहिलेले आहेत. या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर वेस्ट एनर्जी प्रकल्पातील जे गुप्ता आहेत, त्याचबरोबर सपकाळ आहे, यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. गुप्तांना अटक देखील झाली. मात्र अनेक दिवसांपासून एक मागणी जोर धरतीये, ती म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, त्यांच्याबरोबर जे सह अभियंता आहेत आल्हाट, यांच्यावर देखील सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी होती. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक संदीप वागेरे आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. आपण पाहतोय 9 लोकांचा त्यामध्ये जीव गेलेला आहे. अनेक जे अँथोनी कंपनीचे लोक आहेत, त्यामध्ये जे शर्मा आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झालाय. मात्र संजय कुलकर्णीवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी होतीये आणि काल हा सर्व मुद्दा जो आहे तो सभेत गाजला होता. काय सांगणार? नमस्कार. सर्वात महत्वाचं, अँथोनीवरती गुन्हा दाखल केला, ठीक आहे, पण तो कचरा डेपो NGTने, MPCBने महापालिकेला वेळोवेळी नोटीस दिली त्या की मिथेन वायूचं सर्वात जास्त उत्सर्जन कुठं होतं, ते ठराविक स्पॉट लोकेट केले होते. ह्याचं पत्र सुद्धा महापालिकेला दिलं होतं की इथे मिथेन वायूचं उत्सर्जन जास्त आहे आणि त्यांनी कचऱ्याचं लिमिट दिलं होतं, कमीत कमी 20 मीटर पर्यंत जास्तीत जास्त त्याची हाईट ठेवा. हा कचरा डेपो 35 ते 40 मीटर पर्यंत गेला होता, म्हणजे 125 फूट त्याची नॉर्म दिली त्या हाईट प्रमाणे की 60 फुटापर्यंत तुम्ही त्याचा कचरा लिमिट ठेवा आणि बाकीचं तुम्ही डम्पिंग करा, त्याच्यावर प्रक्रिया करा आणि त्याच्यापासून बाय प्रोडक्ट काय बनतात ते बनवा. ते अँथोनी एनोराला जे काम दिलं, आता वास्तविक पाहता तर तसं त्या दोन्ही कंपन्या एकच आहे, मग सिस्टर कन्सर्न आहे. हा, मायनिंगचं पण त्यांच्याकडेच काम आहे आणि प्रोसेसिंगचं पण त्यांच्याकडेच काम आहे. आणि मायनिंग म्हणजे प्रोसेसिंग आणि एनर्जी काय काय बनतं त्यातनं, एक राख बनते. MPCBने पत्र दिलं तर राखेचं काय केलं, 5-6 पत्र महापालिकेला वाढवलं, एकाचे उत्तर दिले नाही संजय कुलकर्णी. आणि संजय कुलकर्णी हा त्या डिपार्टमेंटचा हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे, मुख्य अभियंता आहे तो. त्याचा फ्लॅशचं काही केलं, उत्तर नाही. त्याच्यामधनं लिटसेड तयार होतं, त्याच्यानंतर एक ऑइल निघतं, ते ऑइल समजा गोव्यामध्ये एका कंपनीला विकतात आणि ते सिमेंट कंपनीला वापरलं जातं. बरं, त्याच्यामध्ये समजा काही राडा रोडा कॉन्क्रीटचं सिमेंट मिळतं किंवा जे येतं विटा हे ते, त्याच्यापासून ब्लॉक वगैरे बनवलं. ह्याची काही प्रोसेसिंग नव्हती, फक्त दाखवण्यासाठी होतं. आणि सगळ्यात हे तर कचरा आहेच, त्याच्यापासून एक घाण पाणी लिक्विड तयार होतं. घाण पाणी अतिशय घाण असतं, ते एकदम काळं कुट्ट. त्या पाण्यासाठी STP प्लांट केला नाही, टर्सन ट्रीट करणारी यंत्रणा नाही. ते पाणी डायरेक्ट मुशी गावातनं इंद्रायणी नदीत जाऊन मिळतं. इंद्रायणी नदी ही पवित्र नदी आपल्या संतांच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या दृष्टीने, पूर्ण हिंदुस्थानच्या दृष्टीने. म्हणजे त्या नदीवरती तुकाराम महाराजांचं वास्तव्य होतं, ज्ञानेश्वर माऊलींचं होतं. अशा नदीत जाऊन ते पाणी मिळतं आणि आपले वारकरी बिचारे त्याच्यात आंघोळ करतात. ते पाणी प्रशासन बंद करतात. आणि कुलकर्णी जेव्हा हेड ऑफ द डिपार्टमेंट झाला, म्हणजे आपल्या नद्या पण ज्या अस्वच्छ झाल्यात ना, आज जे ड्रेनेजचं पाणी मिळतंय त्याला सर्वस्व कुलकर्णी जबाबदार. म्हणजे ज्या पूर्ण शहरात ना स्ट्रॉंग लाईनच्या लाईन आहेत, त्याला ड्रेनेज लाईन जोडल्यात. मी वेळोवेळी महापालिकेला सांगितलं, आयुक्तांना सांगितलंय आमच्या मीटिंगमध्ये की बाबा त्या लाईनी तोडा आणि ड्रेनेजच्या लाईन ड्रेनला जोडा आणि ते STPला पाणी जाईल, तिथे ट्रीट होईल आणि मग ते नदीत किंवा MIDCला किंवा वापरायला लोकांना पाणी द्या. काही कारवाई नाही, फक्त संजय कुलकर्णी टेंडर काढणे हा एकमेव उद्योग आणि ऑफिसमध्ये बसून मोठमोठ्या गप्पा मारणे. फील्डवरती जाऊन संजय कुलकर्णी कधी काम नाही केलं.
खरं तर जसं तुम्ही आरोप करताय की हा जो प्रोजेक्ट अनेक वर्षांपासून तयार केला मात्र त्यामधून अद्यापही कुठलंही काम झालेलं नाही. 2 वर्ष झालेले आहेत. अनेक दावे करण्यात आले होते की एवढं एवढं 1000 मेट्रिक टन आम्ही रोज त्याच्यातनं प्रोसेस करू. कचऱ्याचा जो डोंगर आहे तो आम्ही सपाट करू असं सांगण्यात आलं होतं. मात्र ते झालेलं नाही. कचऱ्याचा डोंगर वाढत गेला आणि त्यामुळे ही दुर्घटना झाल्याचं जे आहे ते प्रथमतः आपल्याला पाहिलं. आता आयुक्त काय म्हणले होते, ही नैसर्गिक आपत्ती आहे. तो कचऱ्याचा डोंगर नैसर्गिक आपत्ती नाही, तुम्ही आणि आम्ही मानव निर्मित तो कचरा डोंगर झालाय. बरं, त्या डोंगरापासून शेजारी एक 12 ते 13 मीटर मध्ये साधारणपणे 50 फुटाच्या अंतरावरती ती 3 मजली बिल्डिंग मांडली. ती एनवायरो कंपनी, लालन अँथोनी जी कंपनी आहे, तिने तो प्लॅन्ट केला. ह्यांनी परमिशन दिली म्हणतो केला आणि ग्राउंड फ्लोअरला तिला परमिशन दिलं आणि त्यांनी G+2 एवढी अशी 3 मजली बिल्डिंग मांडली. मग ग्राउंड+2 वास्तविक पाहता त्याला ग्राउंड फ्लोअरच परमिशन बरोबर. कम्प्लिशन. त्यांनी 2 मजल्याचे पैसे भरले होते, डेव्हलपमेंट चार्जेस वगैरे, पण त्याला ग्राउंड फ्लोअरचीच परमिशन देण्यात आली आणि त्यांना 2023ला घाई झाली होती की ते प्रोजेक्ट चालू करायचा आणि तो प्रकल्प हे करायचा. ठीक आहे, केला. मग त्याचं लोकेशन साधारणपणे तुम्ही 100 मीटरच्या बाहेर जर ठेवलं असतं, तुमची 81 एकर जागा आहे, तुम्ही कुठे करू शकला असतं. त्या कचरा डेपोच्या जवळच करायची गरज होती का? मग 12-15 मीटरवरती तुम्ही करता, तो 100 मीटर लांब केला असता. जरी डोंगर पडला असता तर त्या बिल्डिंग वरती नसता पडला आणि ती 9 लोक दगावली नसती. मग ही सर्वस्वी चुकी कोणाची? एक तर डोंगराची हाईट वाढवली कचऱ्याची, बिल्डिंग बांधायला लावली कुणी? संजय कुलकर्णीने. संजय कुलकर्णी 2008-9 पासून तिथं त्या डिपार्टमेंटला आहे ना. मग त्या कंपनीवरती गुन्हा दाखल केलाय. ज्याला जबाबदार माणूस आहे त्याच्यावरती गुन्हा नाही दाखल केला, ज्याने हे करायला लावलं. आणि त्याला फक्त एकच माहिती आहे की या शहरातला कचरा तिथं आणायचा आणि जे 5 लाख क्युबिक मीटर हे म्हणतात ना आम्ही कचरा हे केला, कमी केला, तो शेजारीच एक 16 एकर एका बिल्डरची जागा होती. कॉर्पोरेशनचा कॉन्ट्रॅक्टर होता बाळासाहेब म्हात्रे. त्याचा तो जागेचा TDR त्यांनी घेतला. 4 फायली होत्या, मला वाटतं 3 कंप्लीट झाले, एक अजून कंप्लीट व्हायची राहिलेली आहे. तो अख्खा कचरा 5 लाख क्युबिक मीटरच्या खाणीत भरला. आणि हे काय सांगतात, आम्ही कचऱ्याची विल्हेवाट लावली. बरं, तुम्हाला रोज 1500 टन कचरा तिथे येतोय, तुमच्याकडे 700 टनाची प्रक्रिया करायची सोय, म्हणजे 800 टन तुमच्याकडे एक्स्ट्रा आहे. मग त्याच्यात बायो वेस्ट असेल, त्याच्यानंतर हॉटेल वेस्ट असेल, हे जे बाकीचे आहेत 500 टनाचं पण आहे, 50 टनाचं पण आहे. म्हणजे तुम्ही करताय नेमकं काय? म्हणजे दाखवता आम्हाला शहराला की आम्ही कचऱ्याचं 5 लाख क्युबिक मीटरचं काम कमी केलं, म्हणजे कचरा विल्हेवाट लावला. मग तो विल्हेवाट का लावला, तो खड्ड्यात पडला तेव्हा खाणीत. आता ह्या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर आता महानगरपालिकेच्या आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केलेली. मुख्य अभियंता आहेत संजय कुलकर्णी असतील, त्याचबरोबर आल्हाट असेल, यांना 6 महिन्यासाठी निलंबित करण्यात आले. मात्र निलंबन हे कधी होतं, जेव्हा काही गंभीर बाब जी आहे प्रशासकीय यंत्रणेमध्ये आढळून येते तेव्हा त्यांना निलंबित करण्यात येतं. मग आयुक्तांना हे नव्हतं माहिती का की बाबा निलंबन जर केलंय म्हणजे काहीतरी बाब असणार आहे, त्यासाठीच त्यांना निलंबित केलंय. आणि त्यानंतर अनेक त्यांच्यावर आरोप होतात की बाबा जे अँथोनी मधले जे गुप्ता आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांच्यावर अजून एक सपकाळ आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र ह्यांच्यावर का नाही होते? म्हणजे ह्यांना कोणाचं राजकीय संरक्षण आहे का का आयुक्तांवर दबाव आहे? 100% आयुक्तांवर दबाव असणार. राजकीय संरक्षण त्यांना आहेच. दुसरी गोष्ट अशी की आता फक्त निलंबन केलंय. मी तर म्हणत होतो काल की यांना बडतर्फ करा, यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून यांना अटक केली पाहिजे. आणि आयुक्त काय म्हणले, मी गुन्हा दाखल करणार नाही, मी निलंबन केलेले आहे. ते काल सभागृहात आले पाहिजे होते. मग समजा निलंबन करायचं नव्हतं, आमच्या सगळ्यांच्या मागण्या ऐकायच्या होत्या आणि त्याच्यानंतर निलंबन किंवा बडतर्फ करायचं होतं. आमची जीबी व्हायच्या आत निलंबन केलं. आम्ही ते व्हॉट्सअपला बघितलं, तुमच्या त्या इलेक्ट्रॉनिक मीडियाने पोर्टलने माहिती आम्हाला दिली. आणि म्हणलं निलंबन केलं. मी तरी एका माणसाला विचारलो, पण निलंबन केलं हे कसं काय? म्हटलं हे होण्याच्या अगोदर म्हणजे आयुक्तांना त्या लोकांना तिथे येऊन द्यायचं नव्हतं. ते आले असते, नगरसेवक सगळेच गरम होते की 9 निष्पाप लोक, निरापराध लोक तिथे मेलेली आहेत. मी तर या भाषेत बोललोय, साहेब तुम्ही आहे ना जी मारलेत ना लोक, ती लोक त्या लोकांना जिवंत करून आणून द्या. तुम्ही पैसे देता ना, ते पैसे देऊ नका त्यांना, ती लोक आणून द्या त्यांना. तरी त्यात खुश आहेत, आनंदी आहेत. ती स्वतःच्या किडन्या काढून तुम्हाला पैसे देतील, ह्या भाषेत मी बोललो. पण आता जे गेलेत ते का आपण परत आणू शकत नाही.
मी महापौरने हे बोललो की मानव जन्म एकदाच आहे, पुन्हा पुन्हा नाहीये. ठीक आहे, केलेल्या पापाची फळं आज ना उद्या ती भोगायला लागतील, पण आज ते लोकांनी न पाप करता त्यांनी भोगले. त्यांच्या घरातले कर्ते पुरुष गेलेत, त्यांनी काय करायचं? आता या गोष्टीमध्ये जर आपण पाहिलं तर आयुक्तांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारले की तुम्ही फक्त निलंबन केलंय, तर आयुक्तांचं असं म्हणणं आहे की माझ्या अधिकारात येतं फक्त निलंबन करणं, बाकी गुन्हा दाखल करायचं नाही करायचं तो पोलिसांचा भाग आहे. मग जर आयुक्तांनी यांना निलंबित केलंय तर कुठला तरी ठपका ठेवूनच त्यांना निलंबित केलं असणार आहे. मग त्यांनी पोलिसांना माहिती नको का द्यायला की बाबा कशामुळे निलंबन केलंय, का दबाव आहे फक्त म्हणून निलंबन केलंय? मग त्यांची जबाबदारी नाही का आयुक्तांची की पोलिसांपर्यंत ही माहिती द्यावी की त्यांना निलंबित का केलंय? म्हणजे पुढे जाऊन पोलिसांना जर गुन्हा दाखल करायचा असेल त्यांना त्यामध्ये सोपं जाईल, त्यांना पुरावे भेटतील. अहो साहेब, तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेला पण संजय काय त्या जैनच होता तो, प्रकाश का काहीतरी नाव आहे त्याचं, आपला 60 कोटीचा म्हणजे कॅफो अकाउंट ऑफिस मधला तुषार जैन, असं काही वेगळंच नाव होतं, जैन आहे. पण आयुक्त म्हणले की मला गुन्हा दाखल करायचा अधिकार नाही, तो मंत्रिमंडळाला नेणार आहे, शासनाकडे किंवा राज्यपाल येते त्याच्यावर गुन्हा क्लास 1 ऑफिसर आहे म्हणून असं असेल बहुतेक, आम्हाला माहित नाही, ती काही कल्पना नाही त्याची. त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही, त्याला सक्तीच्या रजेवरती पाठवला. त्या 60 कोटीच्या घोटाळ्यामध्ये त्यांचा पक्ष नेता म्हणतो तो विषय आमच्यासाठी मिटलाय, आणि स्टँडिंगचा चेअरमन म्हणतो तो विषय अजून काही मिटलेला नाही. त्याच्या अगेन्स्ट मध्ये महापालिकेमध्ये आपला मनसे जो पक्ष आहे तो कोर्टात गेलाय. म्हणजे यांचं काय चाललंय की सगळं प्रकार दाबायची, पैसे खायचे, मोकळं व्हायचं, आणि जनता ही येडी आहे. आणि ते 100% जनतेला वेडे समजतात की हे आज बोलतायत, उद्या 2 दिवसात लोक विसरून जाणार. आणि सर्व आपली मानसिकताच ती आहे, आपण काल परवा काय खाल्ले ते आपल्या आज लक्षात राहत नाही. हा 60 कोटीचा घोटाळा काय असेल, आता हे कचऱ्याखाली ढिगाऱ्याखाली जे डोंगराखाली कचऱ्याच्या 9 लोक मिलीत, हे 8-15 दिवस महिनाभर चालेल सगळं. त्यानंतर लोक विसरणार, नवीन कुठलं तरी प्रकरण येणार. 1-2 महिन्यापूर्वी दापोडीमध्ये दारू पाणी झालं, देशी विषारी दारू, ते आज लोक विसरली, तसं हे पण विसरणार. म्हणजे 60 कोटीचा घोटाळा पण लोक विसरली, दारू हत्याकांड पण विसरले, आणि आता हे 9 बिचारे जे दुर्दैवी मृत झाले ते महिन्यातून लोक विसरतील. हे लोकांच्या अंगवळणी पडलेल्या नेत्यांना माहिती की लोक पब्लिक वेडी आहे. खरं तर पहिल्या दिवसापासूनच जेव्हा ही घटना घडली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठोस भूमिका घेतली होती या प्रकरणाबाबत की संजय कुलकर्णी असेल, जे कोणी जबाबदार असेल, आता जे ठेकेदार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, मात्र यांच्यावर देखील व्हायला पाहिजे होतं. यांचा निष्काळजीपणा त्यामध्ये दिसून येतो असा आरोप होत होता त्यांच्यावर. मात्र कालच्या जीबी मध्ये आपण पाहिलं तर तुम्ही असाल, शिवसेनेचे सुलभा बाबळे यांनी अनेक मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित केले या मुशी दुर्घटनेसंदर्भात, आणि तुम्ही थेट याला कोणतरी एक आका जबाबदार आहे असं थेट त्या ठिकाणी म्हटलं, आणि त्यामुळे काही भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक झाले. म्हणजे कुठेही तुम्ही नाव नव्हतं घेतलं तरी देखील ते आक्रमक झाले. नेमकं ते प्रकरण काय? शहराला माहिती ना आका कोण आहे. हे कचरा जे दुर्घटना झाली आणि ज्या कचऱ्यामध्ये सोन्याची कोंबडी आहे ही त्यांना कळलेली, सगळ्यांनाच कळलेली. आणि तुम्हाला सांगतो, बिचारी आता ही व्यक्ती नाहीये, दादा ते असते ना दारू कांड मध्ये पण प्रथम जागेवरती हजर राहिले असते. हे 9 लोक मृत झालेत ना, त्यांच्या बाबतीत पण कचरा डेपोवरती हजर झाले असते. दादाला जी माणुसकी आणि आत्मीयता होती या शहराबद्दल, मी तर म्हणतो हे शहर नालायक निघलं की दादाने या शहरासाठी एवढं करून सुद्धा एक वाक्य ते बोलले होते चुकून. बाकी आता नेते मंडळी काय काय वाक्य बोलतात, खालच्या पातळीवर जाऊन बोलतात. एवढे दादांना ट्रोल केलं होतं, हे चुकीचं आहे ना. ठीक आहे ना, माणूस चुकल, एखादं वाक्य बोलताना चुकल, आणि आत्मीयतेने बोलला का रागाच्या भरात बोलला किंवा उद्गीतून होऊन बोलला, पण ही आज जे आहे शहराची जी आर्थिक लूट चालू आहे, आज 4,500 कोटी रुपये देय आहे. म्हणजे प्रशासन होतं त्या काळातले तयार झालेलं, आम्ही होतो तोपर्यंत ठीक होतं, आणि मी त्या पक्षात होतो तरी मी चुकीच्या कामाला कायम विरोध केलेला आहे. आणि मी आता या पक्षात आहे तरी सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, आमचे चुकीचं काम करत असेल कोण, मी त्याला विरोध 100% करणार. मला त्याची फिकीर नाही, कारण मला जनतेने निवडून दिले, त्यांची कामं करण्यासाठी निवडून दिलेले, मला माझं घर भरण्यासाठी निवडून नाही दिलेलं. आणि मी माझ्या कामाला इनामी बरे एक विश्वस्त म्हणून महापालिकेचं काम करत राहणार.
तर जसं तुम्ही दादांचा उल्लेख केला, जर दादा आज आहेत असते तर संजय कुलकर्णी आणि हे सगळी जी मंडळी आहेत ज्यांच्यावर कुठेतरी आयुक्तांवर दबाव आणून यांना वाचवण्याचा प्रयत्न होते, तर हे झालं नसतं. 100% दादाने आधी दिला असता, यांना बडतर्फ करा आणि यांना अटक करा. सीपींना पण सांगितलं असतं, हाच निर्णय. आणि जे दारू खाणं झालं ना, त्याच्यामध्ये सगळ्यांना मोके लावले असते दादांनी. आणि हा जो 60 कोटीचा भ्रष्टाचार झाला ना महापालिकेमध्ये, म्हणजे पक्षनेता त्यांचा म्हणतोय की आमच्यासाठी विषय संपलाय, स्टँडिंग चेअरमन म्हणतोय विषय संपलेला नाही. नेमकं काय त्याच्यामध्ये सुद्धा दादांनी त्या जैनला सस्पेंड केला असता, सक्तीच्या रेल्वे नसता पाठवला. नाही, आता हे संपूर्ण प्रकरण आपण पाहतोय, तब्बल 9 लोकांचा त्यामध्ये जीव गेलाय, त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न येतात आहेत, त्यांना न्याय हवाय. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये वारंवार आका जो कोणी आहे त्याचं नाव समोर येत आहे. भाजपचे नगरसेवक यामध्ये म्हणजे त्यांचं आक्रमक व्हायचं कारण काय, आणि नेमकं आका या प्रकरणात कसं काय आला? तुम्ही काल तुमच्या पत्रकार गॅलरीमध्ये बसला होता, होतात ना? सभागृहात काय वातावरण बघितलं तुम्ही? विरोधी सगळे एक मिनिट, सगळे विरोधी चिडले नाही. जे आहे वास्तुस्थिती बोला. ह्या पिंपरी चिंचवड मध्ये 3 मतदारसंघ, एक भोसरी मतदारसंघ, चिंचवड मतदारसंघ आणि पिंपरी मतदारसंघ. कुठल्या मतदारसंघातले नगरसेवक फक्त चिडले होते आणि कुठल्या नव्हते ते सांगा तुम्हीच. तेच पक्षातले भाजप. नाही नाही, कुठल्या 3 मतदारसंघात प्रत्येकाने नगरसेवक पण वाटून घेतले. जसे मतदारसंघ वाटलेले आहेत तसे नगरसेवक पण वाटून घेतलेत. कुठल्या मतदारसंघातले चिडले होते आणि कुठल्या नव्हते तुम्ही सांगा. हा, मोशी भाग आहे. मग ते साताळे जाणते त्यांचे तर कचराडे वास्तविक सत्य परिस्थिती त्यांचं चिड आहे. मग तेच चिडले ना. चिंचवडचे चिडले का कोणतरी? एक 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 शहरा, मी काय म्हटलं, त्यांच्या पक्ष नेत्याला मी म्हटलं की मी पिंपरी चिंचवड शहराबद्दल बोलतो, पण त्याच्यात ती भोसरी पण आली. माझं म्हणणं काय आहे की तुम्ही 10 क्षेत्रीय कार्यालय गेलेत ना, 10 क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रत्येक ठिकाणी एक 100-200 टनाचा कचरा प्रकल्प राबवा. मग आता माझ्या इथं असेल डेअरी फॉर्मची जागा असेल, आता माझा ड प्रभागला जोडला, किंवा सौदागरमय जागा असेल, मिलिटरी जागा आहे, ती मिलिटरी जागा मिळवा. त्यानंतर कलासागरच्या इथं तिथं कचरा डेपो होता खडकीचा, ती जागा घ्या. म्हणजे ह्याला आपलं देव रोडला कचरा डेपो आहे, देव रोडचा कंटोन्मेंट बोर्डचा, ती जागा ताब्यात घ्या, तिथं करा. जी 80 एकर जागा पुनावळ्यामध्ये आपण प्रकल्प राबवा. मग आता माझ्या इथं असेल डेअरी फॉर्मची जागा असेल, आता माझा ड प्रभागला जोडला, किंवा सौदागरमय जागा असेल, मिलिटरी जागा आहे, ती मिलिटरी जागा मिळवा. त्यानंतर कलासागरच्या इथं तिथं कचरा डेपो होता खडकीचा, ती जागा घ्या. म्हणजे ह्याला आपलं देव रोडला कचरा डेपो आहे, देव रोडचा कंटोन्मेंट बोर्डचा, ती जागा ताब्यात घ्या, तिथं करा. जी 80 एकर जागा पुनावळ्यामध्ये आपण वनीकरणाला पैसे भरले, बरोबर. 4 कोटी रुपये भरून ती जागा आपण ताब्यात घेतलेली आहे. इलेक्शनला कोणी आश्वासन दिले की आम्ही तर कचरा डेपो होऊन देणार नाही. अरे बाबा, लहानपणी किंवा आपण हे शहर जर 40-50 वर्षापूर्वी मागे जर गेलो तर प्रत्येक माणूस डबा घेऊन बाथरूमला शेतात जात होता. त्यानंतर एमआयडीसी आली, बाकीचे शहरीकरण वाढलं, मग आपल्या घराच्या बाहेर आपण बाथरूम केलं. आता आपण मेट्रो सिटीमध्ये गेलो, स्मार्ट सिटीमध्ये गेलो, इथं युडीसी आणि 40-40, 50-50 मजली बिल्डिंग व्हायला लागल्या. 30 मजली, 40 मजली, 20 मजली ज्या असतील त्या बाथरूम आपल्या घरात आले. हे तुम्ही तुमच्यात बदल केले. मग ही सगळ्या शहराची घाण त्या मुशीमध्ये नेऊन टाकायची. 40 वर्षाचा आता कचरा डेपो आहे. प्रत्येकाने प्रत्येकाच्या ठिकाणी करायला पाहिजे ना. 10 क्षेत्रीय कार्यालयात वेगवेगळं करा. बरं, आता 4-5 स्पॉट तर मी आत्ताच सांगतो तुम्हाला. मुशीतच न्यायचं कारण घेतात तुम्ही म्हणता की इकडं करा, पण एकच प्रोजेक्ट त्या ठिकाणी पुनावळ्याला विरोध होत होता मध्यंतरी. आता बघा, विरोध केला, त्यांचा कचरा तिथंच ठेवा ना, आणायचंच नाही मुशीला. अख्खा पुनावळ्याचा जो काय भाग आहे तिथनं येणारा कचरा, त्या भागातला कचरा तिथेच ठेवायचं, उचलायचंच नाही महापालिकेनं. तुम्ही विरोध करताना तुमच्या कचरा तुम्हीच विल्हेवाट लावा. महापालिकेने कुठेतरी सक्ती दाखवलीच पाहिजे ना, की उचलायचं त्या मुशील नेऊन टाकायचं. बरं, ते सफारी पार्कचं रिझर्वेशन होतं, त्यातनं ते 80 एकर जागा घेतली, आणि 8.5 एकर असं जवळजवळ 450-500 एकर मध्ये सफारी पार्कचं रिझर्वेशन चांगला उपक्रम होतो. आणि हे जे वेस्ट टू एनर्जी हा जो प्रकल्प आहे, खरंच हार्डिकर साहेबांची दूरदृष्टी होती. त्यांनी पहिले आयुक्त म्हणून यायचा असताना नागपूरला तिकडे प्रकल्प केला, त्याच्यानंतर तो प्रकल्प इथं आणला. कल्पना त्यांची चांगली,
पण इथल्या राजकारणी अधिकारी लोकांनी तिला सुरुंग लावला. महिला सोन्याची खान म्हणून पाहिलं गेलं. 100%. नाही, आता यावर आता राष्ट्रवादी पक्षाची काय भूमिका असणार आहे? जो काही आवाज तुम्ही उठवत आहे, संजय कुलकर्णी असतील, आणखी कोण यामध्ये आणखी कुठली नावं येऊ शकतात का? यासाठी काय प्रयत्न करणार आहे, आंदोलन करणार मी तर काल काय म्हणलंय की बाबा संजय कुलकर्णी दोषी निघाला त्याच्यामध्ये, त्याच्यावरती गुन्हा दाखल करा, चौकशी करा. त्याच्या मागची सगळी लोक ना पडद्यावरती येतील. आहे? जोपर्यंत संजय कुलकर्णीला आणि तो अल्लाड जो आहे त्यांच्यावर सर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत ह्याच्या मागचं काळं वेर पुढे येऊ शकत नाही. म्हणजे संजय कुलकर्णी असेल, त्याच्यामुळे कोण आका असेल किंवा फाका असेल, ते समोर येतील आणि हे झालंच पाहिजे. आणि नाही झालं तर मी कालच आयुक्तांना सभागृहाला सांगितलेलं आहे की रीत सर मी गुन्हा दाखल करणार. मी आता माझा पी आणि माझा एक मित्र आहे, त्यांना मी माझ्या वकिलाकडे पाठवणार आहे. 4:30 बोलवले त्यांनी. कालच माझं त्यांचं बोलणं झालंय. वाटलं तर मी तुम्हाला ऐकवतो. जर आयुक्तांकडनं झालं नाही तर तुम्ही पक्षाच्या वतीने तुम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी कंप्लेंट करणार आहे? 100% करणार. मी या गोष्टीला सुट्टी देणार नाही, कारण मी चुकीच्या कामाचं समर्थन कधी करू शकत नाही. कारण मी स्वतः चुकीचं काम कधी करत नाही. आणि कोण करत असेल मला दिसलं नजरेला, कारण मी महापालिकेचा विश्वस्त आहे. त्या विश्वासाच्या भूमिकेत मला त्या महापालिकेचं आणि इथल्या लोकांचं जनतेचं कल्याणच बघायचं. निश्चितच संदीप वाघेरे आपल्या सोबत होते. खरं तर त्यांनी देखील राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने एक आक्रमक भूमिका घेतलेली आहे. जर संजय कुलकर्णी यांच्यावर पालिकेच्या वतीने, आयुक्तांच्या वतीने जर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया झाली नाही तर पक्षाच्या वतीने मी स्वतः जाऊन जे आहे ते त्यांच्यावर जे आहे ते कंप्लेंट रजिस्टर करणे असं त्यांनी सांगितले. त्याचबरोबर येत्या काही काळात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की संजय कुलकर्णी यांच्यावर खरंच गुन्हा दाखल होतो का, आणि जर गुन्हा दाखल झाला तर त्यांच्या मागे कोणती लोक आहेत, ह्या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण लोक आहेत, हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मानदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.